नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून एक GR रिलीज झालेला आहे. या नोटिफिकेशनमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने फार्मासिस्ट आणि रिलेटेड जेवढे पण पोस्ट आहेत त्यासाठी रिक्वायरमेंट रूल्स हे डिफाईन केलेले आहेत. हे एक ऑफिशियल फ्रेमवर्क डॉक्युमेंट आहे, ज्यात तुम्हाला पोस्ट वाईज एलिजिबिलिटी, त्यानंतर क्वालिफिकेशन, त्यानंतर रिक्रुटमेंट सिस्टीम कशी राहणार आहे हे सर्व डिफाईन केलेलं आहे. हे सर्व या पोस्टमध्ये सांगितलेलं आहे. तर आपण डिटेलमध्ये ते समजून घेऊयात. बघा, पहिलं आहे शासन निर्णय आणि सेवा प्रवेश नियमामध्ये जे बदल करण्यात आलेले आहे ते इथे सांगितलेले आहे. त्यानंतर यात इन्फॉर्मेशन अशी दिलेली आहे की गट अ आणि गट ब म्हणजे ग्रुप ए आणि ग्रुप बी यामध्ये ऑलरेडी पहिले त्यांनी 47 संवर्गांमध्ये पदभरती राबवत होती. आता 46 नवीन पदभरती म्हणजे संवर्ग त्यांनी ह्यात ॲड केलेले आहे. आता एकूण किती झाले? 103 संवर्गामध्ये ते भरती राबवल्या जाणार आहे ग्रुप बी आणि ग्रुप सीची MPSCची. तर त्यामध्ये आता कोणकोणते नवीन पदं ॲड झालेले आहेत ते आपण बघणार आहोत. त्यात आपलं फार्मासिस्ट हे पोस्टसाठी व्हेरियस डिपार्टमेंट यात ॲड झालेले आहे, याची आपण डिटेल माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. ठीक आहे. तर इथे बघा, ॲनेक्झर 15मध्ये दिलेलं आहे महाराष्ट्र फार्मास्युटिकल सायन्सेस. हेच इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्र फार्मास्युटिकल सायन्सेस म्हणजेच औषध निर्माणशास्त्र सेवा. इथे सर्व फार्मसी रिलेटेड जे पोस्ट यामध्ये ॲड झालेले आहेत ते इथे आपल्याला बघायला मिळतील. तर आपण वेगवेगळे ॲनेक्झर्स आता समजून घेऊ. तर बघा, ॲनेक्झर्स 15. आपण ॲनेक्झर 15वर येऊन जाऊ. ॲनेक्झर 15मध्ये आपल्याला मेन फार्मसी रिलेटेड सेक्शन आहे आणि यात असिस्टंट फार्मासिस्ट झालं, त्यानंतर फार्मासिस्ट क्लास 2 झालं, क्लास 2 ऑफिसर, त्यानंतर ड्रग इन्स्पेक्टर झालं, सायंटिफिक ऑफिसर अँड केमिस्ट. हे सगळे हायर लेवल आणि टेक्निकल पोस्ट आहेत. यामध्ये डिग्री आणि एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असतो. तर इथे बघा, हे बघा, इथे आहे वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग. या विभागातनी डायरेक्टरेट ऑफ आयुष यामध्ये आहे. ग्रुप बीचं हे पोस्ट यांनी बनवलेलं आहे. असिस्टंट फार्मासिस्ट, त्याला केमिस्ट कम फार्मासिस्ट म्हणतो. यासाठी एलिजिबिलिटी त्यांनी काय दिलेली आहे? तर डिग्री इन आयुर्वेदिक फार्मसी किंवा डिग्री इन फार्मसी ऑरमध्ये पण दिलेलं आहे. इथे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण आणि औषधद्रव्य विभाग यातच फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन एस्टॅब्लिशमेंटमध्ये अन्न व औषध प्रशासन विभाग याला म्हणतो. ग्रुप बीमध्ये एक महत्त्वाचं पद भरलं जात असते, ते आहे ड्रग इन्स्पेक्टर, ज्याची आपण भरती बघितलेली आहे आणि एक्झाम पण बघितलेली आहे. एक सायंटिफिक ऑफिसर हे पद आहे, फूड आणि ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनमध्येच आहे. तर यामध्ये पण डिग्री इन फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री यांनी ॲप्लिकेबल केलेलं आहे. इथे पण आपण आपल्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. त्यानंतर ग्रुप बीचंच पद आहे. ग्रुप बीचं पद बघा, इथे पण वैद्यकीय शिक्षण आणि औषधद्रव्य विभागमध्येच येते. फार्मासिस्ट क्लास 2चं पद आहे बीमध्ये आणि इथं बॅचलर्स डिग्री असली पाहिजे किंवा मग फार्मास्युटिकल्स केमिस्ट्री आणि या फार्मास्युटिकल सायन्सेसमध्ये डिग्री असलेली पाहिजे. बाकी सर्व नोटिफिकेशनमध्येच आपल्याला एलिजिबिलिटी वगैरे सर्व जास्त डिटेलमध्ये क्लिअर होईल. हे झालं ॲनेक्झर 15मधले पोस्ट. त्यानंतर आपण ॲनेक्झर 14 समजून घेऊ. ॲनेक्झर 14मध्ये इथे बघा, इथे विभाग हे पण फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनच आहे. तर इथे असिस्टंट फार्मासिस्ट आयुर्वेदाचा आहे आणि हे नोटिफिकेशनमध्ये त्याची एलिजिबिलिटी येईल. ग्रुप बीचं पद इथं फार्मासिस्ट युनानी म्हणजे आपला ॲलोपॅथीचा जे फार्मासिस्ट असतो ते, हे पण ग्रुप बीचं पद आहे. याचं पण नोटिफिकेशनमध्ये एलिजिबिलिटी येऊन जाते. आता एक आपलं जे ॲनेक्झर राहिलेलं आहे ॲनेक्झर 23मध्ये, हे नॉन गॅझेटेड पोस्ट आहे. यासाठी बघूयात. बघा, हे एंट्री लेवलवाले आहे आणि सपोर्ट पोस्ट कव्हर करतात. फार्मासिस्ट, बेसिक, कंपाऊंडर, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट आणि स्टोअर कीपर. SSC लेवल कॅन्डिडेट म्हणजे 10वीसाठी इम्पॉर्टंट सेक्शन आहे. इथे तुमचं आता फार्मसीसाठी आपण बघू. औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्ट. ग्रुप सीचं पद आहे आणि हे कशातून येते? तर उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यामध्ये येते. डायरेक्टरेट ऑफ गव्हर्नमेंट प्रिंटिंग आणि स्टेशनरी अँड पब्लिकेशन यामध्ये फार्मासिस्टची हे भरती राहणार आहे. आणि यात बघा, एज्युकेशन जे आहे SSC असलं पाहिजे आणि डिप्लोमा इन फार्मसी असलं पाहिजे. आणि याचं जे मोड ऑफ रिक्रुटमेंट आहे ते आहे डिप्युटेशन फ्रॉम पब्लिक हेल्थ.
इथे कंपाऊंडर मिश्रक म्हणून ग्रुप सीचं पद दिलेलं आहे आणि हे गृह विभागमध्ये येतं. प्रिझन आणि करेक्शनल सर्व्हिस एस्टॅब्लिशमेंटमध्ये येते. ग्रुप सीचं पद आहे. यात तुमच्याकडे SSC असली पाहिजे म्हणजे 10वी. त्याचसोबत तुमचं प्रॅक्टिसिंग फार्मासिस्ट असले पाहिजे किंवा फार्मासिस्ट ट्रेनिंग कोर्स असला पाहिजे. डिग्री किंवा डिप्लोमा असला पाहिजे फार्मसी रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमध्ये आणि बॉम्बे स्टेट. त्याचसोबत तुम्ही PCIचं रजिस्ट्रेशन असलं पाहिजे. तर मोड ऑफ रिक्रुटमेंट काय आहे तर डेप्युटेशन. हे झालं कंपाऊंडर. त्यानंतरही अजून खूप सारे पदं असतील. खूप मोठं नोटिफिकेशन आहे. मला जेवढे सापडले मी तेवढे बघितले. तुम्हालाही अजून काही पोस्ट माहिती असेल तर तुम्हीही यामध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे. तर यामध्ये डिपार्टमेंट कोणकोणते आलेले आहेत महत्त्वाचे आपण समजून घेऊ. तर इथे आहे मेडिकल एज्युकेशन आणि ड्रग्ज डिपार्टमेंट, हे पहिलं आहे. ठीक आहे. त्यानंतर DMER आपण त्याला म्हणतो, डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च. त्यानंतर डायरेक्टरेट ऑफ आयुर्वेदा दॅट इज आयुष, हे पण आहे. फूड आणि ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन पण आलेलं आहे. गव्हर्नमेंट प्रिंटिंग आणि पब्लिकेशन, असे हे जे डिपार्टमेंट आहे यात आपल्याला फार्मासिस्टची भरती बघायला मिळते. आणि आता डायरेक्ट रिक्रुटमेंट, इंटरनल प्रमोशन आणि डेप्युटेशन, हे वेगवेगळे जे आहेत ते रिक्रुटमेंटचे मोड आहेत. ते आपल्याला नोटिफिकेशनमध्ये अजून चांगलं क्लिअर होईल.